शनी आणि मंगळ यांची युती झालेली आहे मीन राशीत. आणि सध्या तुमच्यासोबत एक विचित्र पॅटर्न चालू झालेला आहे. वृश्चिक राशीचे व्यक्ती तर मेहनत खूप करतायत, पण परिणाम तसे दिसत नाहीत ना. तुमच्या डोक्यात सगळं स्पष्ट आहे, पण ॲक्च्युअल लाईफमध्ये काहीच सुरळीत चालत नाहीये. हे तुम्हाला असं वाटते की तुम्ही काही चुकीचे करत नाही, पण तरीही गोष्टी अडकतायत ना. थोडं हॉनेस्ट होऊन तुम्ही स्वतःला विचारा बरं का, की कामात तुम्ही एफर्ट देताय, पण तुम्हाला त्याचं ॲप्रिशिएशन मिळत नाही आणि काही संधी जवळ येतात, पण शेवटच्या क्षणी त्या हातातून निसटतात. तुम्ही योजना करताय, पण एक्झिक्युशन करताना कुठेतरी तुमची ऊर्जाच खाली जाते आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला आतून असं जाणवतंय, की काहीतरी चुकतंय, पण एक्झॅक्टली काय चुकतंय हे कळत नाहीये. जर 70 ते 80% गोष्टी तुमच्याशी मॅच होत असतील ना, तर ही काही सामान्य फेज नाहीये बरं का तुमच्या आयुष्यातली. सध्या तुमच्या आतून तुम्ही फार एक अस्ताव्यस्त झालेला आहात. कसं आहे, की तुम्हाला असं वाटतं, की प्रॉब्लेम बाहेर आहे, पण प्रॉब्लेम कसा आहे, तुमच्या निर्णय घेण्यामध्ये आणि टायमिंगमध्ये आहे. त्यामुळे मी काही पुढं आता तुम्हाला जे मार्गदर्शन कळतंय ना, त्यामध्ये असं लक्षात येईल, की तुमचं आयुष्य अडकलंय कुठं आणि ते पुढं कसं हलवायचं आहे. थेट मुद्द्यावर जर विचार केला, तर आपण थोडा आता करिअरच्या बाबतीत सुरुवातीला विचार करूया. नंतर कुटुंब आणि नातं ह्याच्याबद्दल मार्गदर्शन करेल मी. जर वृश्चिक राशीच्या व्यक्ती आहात आणि आपण जॉब करत असाल ना, तर सध्या लाईफमध्ये कसा एक पॅटर्न चालू आहे. ठीक आहे, कष्ट जास्त आहेत, पण तुम्हाला त्याचे परिणाम कमी दिसत आहेत. हे मी सुरुवातीला सांगितलं, की तुम्ही काम सिरियसली करता, जबाबदारी घेताय ना, पण ॲप्रिशिएशन आणि क्रेडिट दुसऱ्याला मिळत चाललंय आणि मग त्यामुळे तुम्हाला आतून कुठेतरी फ्रस्ट्रेशन वाटत आहे. म्हणून प्रॉब्लेम असा आहे, की तुम्ही 2 एका वेगवेगळ्या टोकांमध्ये अडकलेला आहात. म्हणजे जास्तच तुम्ही जबाबदारी घेताय आणि त्याचं प्रमोशन मिळत नाहीये. मग तुम्ही काम करून दुसरा हायलाइट होत चाललेला आहे. मग काय होतं याच्यामध्ये, सीनियर जे असतात ना तुमचे, त्यांच्यासोबत मतभेद वाढू शकतील पुढच्या 45 दिवसात. तर तुम्हाला वाटेल मी बरोबर आहे, पण तुम्ही ते योग्य पद्धतीने मांडू शकत नाही. त्यामुळे तुमचा जो मुद्दा आहे ना, तो मग दुर्लक्षित केला जाऊ शकतो किंवा तुमच्यावर मग एक वेगळाच असा टॅग लावला जाऊ शकतो, की ही व्यक्ती जरा वाद घालणारीच आहे. आणि प्रमोशन किंवा इन्क्रिमेंट डिले होण्याची शक्यता आहे. कारण सध्या वेळ चुकीची आहे, तुमच्या कंट्रोलमध्ये नाहीये आणि तुमच्या ऑफिसमधलं जे पॉलिटिक्स आहे ना, ते सर्वात जास्त चालू आहे सध्या. ठीक आहे, तुम्ही कॅपेबल आहात, पण सिस्टम तुमच्या बाजूने नाहीये ना. त्यामुळे अचानक जॉब चेंज करायच्या काही घटना येऊ शकतात. त्यामुळे तुम्ही फ्रस्ट्रेशनमध्ये निर्णय घेऊ शकता. म्हणून तुम्हाला मी एक वॉर्निंग देतो, की सुटायचं आहे म्हणून जॉब सोडू नका बरं का. थोडंसं सहन करायला काही हरकत नाहीये. ठीक आहे, काम करा ना, पण थोडासा दृष्टिकोन वेगळा ठेवा तुम्ही. जे तुम्ही काम करताय ते दिसलं पाहिजे समोरच्याला. त्याचं प्रेझेंटेशन वाढवा ना तुम्ही. आणि लगेच मला काही ना काहीतरी रिकग्निशन मिळेल, ॲप्रिशिएशन मिळेल ह्याची तुम्ही अपेक्षा ठेवू नका. आणि दुसरं असं आहे, की लगेच मी तातडीनेच कुठेतरी राजीनामा देऊ का? असाही विचार तुम्ही चुकीचा करू नये सध्या. कारण की तुमच्या राशीचा स्वामी शनी बरोबर युती करून बसलेला आहे. तो तुम्हाला कुठेतरी असा अग्रेसिव्ह करण्याचा प्रयत्न करेल आणि त्यात तुम्ही चुकीचा निर्णय घेऊन तुमचं नुकसान करू शकता. आपण वृश्चिक राशीचे असून व्यावसायिक असाल ना, तर इथं परिस्थिती अजून मला वाटतं सेन्सिटिव्ह आहे. कारण इथे तुमचा निर्णय जो आहे ना, तो डायरेक्ट तुमच्या इन्कमवरती परिणाम करणार आहे. ठीक आहे, कल्पना आहेत, तुम्ही व्यवसाय वाढवण्याचा विचार करता, काही नवीन सुरू करायचं आहे असंही तुम्हाला वाटतं बरं का, पण त्याच्यामध्ये स्पष्टता नाही आहे ना. आणि हाच तर मोठा ट्रॅप आहे ना. तुम्हाला काही संधी खूप अट्रॅक्टिव्ह वाटतील आणि लगेच तुम्हाला त्याच्यामधून फायदा मिळेल असं वाटेल. तुम्हाला नवीन काहीतरी पार्टनर मिळतील, असं सगळं दिसत आहे. पण सगळं दिसतं तसं नसतं ना. त्यामुळे तुम्ही कुठेतरी अडकू शकता, हे लक्षात घ्या. पैसा येईल पण टिकणार नाही. त्यामुळं काय होईल, खर्च जो असतो ना तुमचा, तो अनकंट्रोल्ड राहील. त्याच्यावर ताबा राहणार नाही. कॅश फ्लो जो असतो येणारा जाणारा, तो पण असा काही फिक्स राहणार नाहीये. याचबरोबर तुमचे क्लायंट असतील किंवा पार्टनर असतील ना, त्यांच्याबरोबर गैरसमज होऊ शकतात. विश्वास थोडासा दगावला जाऊ शकतो आणि मग फार काय होऊ शकतं, एखादी डील तुमची कॅन्सल होऊ शकते किंवा तुमच्या चुकीच्या जजमेंटमुळे व्यवसायामध्ये नुकसान होऊ शकतं. मग तुम्हाला असं वाटतं बरं का, की कुठेतरी मी रिस्क घ्यायला पाहिजे, हा चान्स मी घ्यायला पाहिजे, असं पण कधी-कधी संधी तयार होतात. पण रिॲलिटी अशी आहे, की सध्या वेळ व्यवस्थित नाहीये आणि तुमच्या व्यवसायाचं तेवढं फाउंडेशन पण चांगलं नाहीये. त्यामुळे विकास करण्यापेक्षा स्टॅबिलिटी जी आहे व्यवसायामध्ये, याच्यावर तुम्ही फोकस द्या. आणि तुम्ही बिझनेस करताय, पण तुमचे निर्णय जर अगदी भावनेवरती आधारित असतील ना, तर मग तुम्ही नुकसान करून घेताल. म्हणून एक स्मार्ट स्ट्रॅटेजी लक्षात ठेवा बरं का. नवीन गुंतवणूक करताना थोडंसं चांगलं ते पडताळून बघा ना, मगच करा, ते व्हेरिफाय करा व्यवस्थित. प्रॉफिट दिसतोय किंवा प्रॉफिट तुम्ही फक्त कल्पनेमध्ये ठेवला असेल, तर तुम्ही फार मोठी चूक करत आहात. त्यामुळे एक्सपान्शन थांबवून व्यवसायाचा बेस स्ट्रॉंग करण्यावर तुम्ही लक्ष ठेवा. मग तुमचा जॉब असेल किंवा व्यवसाय असेल ना, तर समस्या काही तुमच्या कष्ट करण्याच्या पद्धतीमध्ये नाहीये, तुमच्या डायरेक्शनमध्ये आहे. तुम्ही ज्या दिशेने कष्ट करताय, निर्णय घेणे आणि वेळ सध्याची ह्यामध्ये समस्या आहे. आणि जर तुम्ही काही एकदमच निर्णय घेतले ना किंवा अगदी अहंकार ठेवून निर्णय घेतला, कुठल्यातरी एक भ्रामिक कल्पना डोक्यात ठेवून निर्णय घेतला ना, मग तुमच्या करिअरमध्ये सेटबॅक येईल बरं का. पण जर तुम्ही थोडे सहनशीलता ठेवली, थोडी स्पष्टता आणली तुमच्या कामामध्ये, थोडं व्यवस्थित कॅल्क्युलेशन करून निर्णय घेतला, ठीक आहे, हळू होईल, पण तुमची वाढ चांगली होईल ना. वृश्चिक राशीचं असं झालेलं आहे, की पंचमातला मंगळ अष्टम भावावरती दृष्टी देतो आहे. तो लाभ भावावर पण देतो आहे, व्यय भावावर म्हणजे 12व्या भावावर, नुकसानीच्या भावावर पण तो दृष्टी देतो आहे.
तर याचा एक पॅटर्न लक्षात घ्या बरं का. तुम्ही अशा काही नॉर्मल रिलेशनशिपमध्ये राहणार नाहीये. तुम्हाला थोडीशी त्याच्यामध्ये डेप्थ पाहिजे आहे. ठीक आहे, त्याची तीव्रता कमी असेल, पण त्याच्यामध्ये थोडीशी भावनिकता असली पाहिजे आणि इथेच तुमचा तो ट्रॅप असेल बरं का. तुम्ही एक वेगळीच इमोशनल तीव्रता शोधत आहात. तुम्ही असं एक कुठेतरी प्रेम शोधत नाहीये. 8वा भाव म्हणजे कसं असतं, प्रायव्हसी असते, काही लपलेले तुमचे नाती असतात. फार तुमची अगदी उतावळेपणाची इच्छा असते. त्यामध्ये काय होईल माहिती आहे का, अट्रॅक्शन खूप स्ट्राँग होतं. कनेक्शन तुम्हाला चांगलं डेप्थ वाटतं, पण ते स्टेबल नसतं. त्यात तुम्ही अडकताल, ट्रॅप होताल आणि नुकसान होईल. त्यामुळे तुम्ही एखाद्यावर कुठेतरी क्विकली अटॅच होण्याच्या नादात पडू नका, असं मला स्पष्ट इथं तुम्हाला सांगायचं आहे. ठीक आहे, समोरचा तुम्हाला असं वाटेल की तो प्रामाणिक आहे, पण तसं नसणार आहे. सिच्युएशन ही क्लिअर नसेल आणि हे टायमिंग चुकीचं आहे. मग पुढं काय होईल? सत्य तुम्हाला उशिरा डोळ्यासमोर येईल. तुम्हाला कोणत्याही रिलेशनशिपमध्ये सध्या तरी ते मंगळ असं एक मानसिकता तयार करेल ना, तुम्हाला एक तीव्रतेचं एक व्यसन लागलंय असं म्हणूया. ते काही खरं कुठलं प्रेम नसतं किंवा कुठलीही भावना नसते. एक तीव्र भावनेचा व्यक्तीच्या मनाला सवय लागते, तशी तुमच्या वृश्चिक राशीच्या मनाला सवय लागलेली आहे. अष्टम भावावर दृष्टी देणारा मंगळ जो आहे ना, तो माणसाला विनाकारण कुठेतरी अग्रेसिव्हनेस, एक्साइटमेंट देत राहतो आणि त्याला काहीही अर्थ नसतो. त्यात तुम्ही कुठेतरी ट्रॅप होता आणि तुमचं नुकसानच होत असतं. आणि त्यात तिथं मंगळाबरोबर शनी महाराज आहेत. त्यामुळे तर मग अजून त्याचे चान्सेस आहेत. त्याला मी असं म्हणेल सरळ-सरळ, इल्युजन ट्रॅप. भ्रमामुळे तुम्ही कुठेतरी ट्रॅप होताल, अडकताल. ही ग्रहांचं ट्रॅप आहे. ग्रह तुम्हाला चेकमेट करण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे थोडंसं तुम्ही तिथं काळजीपूर्वक त्या भावना ज्या आहेत ना, त्या कंट्रोलमध्ये ठेवा. हे शनी मंगळ जेव्हा दोन्हीही एकत्र येतात ना, आणि त्याची दृष्टी पण 12व्या स्थान आहे बरं का. तुम्हाला चांगल्या काही व्यवसायामध्ये अपॉर्च्युनिटी मिळतात. तुम्हाला तिथं जास्त फायदा होईल असंही वाटतं. रिलेशनशिपमधून पण काही ना काहीतरी पुढं तुम्हाला विवाहाचे निर्णय घेता येईल असं वाटतं. पण ते सगळं एक भ्रमात तयार झालेलं असतं. आणि त्यामुळे काय होतं, तुम्ही चुकीच्या लोकांना निवडू शकता. ही पण गोष्ट घडत असते. कारण की 12वा भाव हा नेहमी तुम्हाला स्वतःच्या अंतर्मनापासून दूर नेणारा असतो. तुम्हाला सत्य तो दाखवू देत नाही. आणि ह्या 12व्या भावावरतीच मंगळाची दृष्टी आलेली आहे. त्यामुळे इथं मग कुठेतरी एकतर्फी प्रेम होणं किंवा सिक्रेट अफेअर्स होणं किंवा इमोशनल डिपेंडन्सी वाढणं, ब्रेकअप होणं, अशा गोष्टी जास्त घडतात. आणि सगळ्यात वाईट काय माहिती का, तुम्ही जो विश्वास ठेवता ना, तो कुठेतरी दगावला जाऊ शकतो. हे लक्षात घ्या. म्हणून तुम्ही याच्यामध्ये एक प्रॅक्टिकल जरी विचार केला की नाही, एक लक्षात घ्या, तुमची भावनिक तीव्रता ही म्हणजे प्रेम नाही, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मग थोडासा तुम्ही स्पष्टता प्रत्येक विचारामध्ये चेक केली पाहिजे. अन्यथा तुमचं नुकसान सगळ्याच बाबतीत होईल. मग तुम्ही व्यवसायात असाल, नोकरीत असाल, रिलेशनमध्ये असाल, विद्यार्थी असाल, कुठेही कुटुंबामध्ये असाल बरं का. तुम्ही वेळ देताल, एनर्जी देताल, स्वतःचं तिथं एफर्ट्स देताल, पण तिथं संतुलन कुठेतरी ठेवलं पाहिजे ना. त्यामुळे जर तुम्हाला असं कुठेतरी इनकन्सिस्टन्सी वाटत असेल, कामात सातत्य नाही वाटत ना, तर मग तुम्ही चुकता आहात, हे लक्षात ठेवा. म्हणून मला वृश्चिक राशी बाबतीत असं सांगू वाटतं की ठीक आहे, तुम्ही मेंटली स्ट्रॉंग आहात, पण सध्या दिशा चुकीची होऊ शकते. आणि तुम्ही जर प्रेम शोधत असाल ना, तर तुम्ही स्वतःला हरवताय, लक्षात घ्या. आणि जर तुम्ही हा पॅटर्न ओळखला नाही, तर तुम्ही त्याच पुन्हा चक्रामध्ये अडकून पडताल. आणि ते चक्र अनंत आहे, त्यात तुम्ही अडकले जाताल. मग अभिमन्यूसारख्या चक्रव्यूहात आपण अडकतो आणि परत बाहेर पण येत शकत नाही, असं पण होऊ शकतं. आणि जर आपण विद्यार्थी असाल ना, तर लक्षात घ्या बरं का, पहिलं सत्य काय आहे की सध्या तुमची जी समस्या आहे की ती अशी काही बुद्धिवान नाही आहे किंवा इंटेलिजन्स नाही आहे. तुमचा कुठेतरी फोकस कमी पडत चाललेला आहे. तुम्हाला सगळं समजतं अभ्यासामधलं, पण बसून कंटिन्युअसली अभ्यास होत नाही ना तुम्हाला. समजून काय उपयोग आहे? कन्सिस्टन्सी राहिली पाहिजे ना अभ्यासामध्ये, तीच राहत नाही ना तुमची. 10-15 मिनिट अभ्यास करणं, परत डिस्ट्रॅक्ट होणं, परत तुम्ही ते मोबाईल पाहता. मग तुम्हाला कुठेतरी गिल्ट येतं, माझ्यामध्ये काहीतरी कमी पडतंय म्हणून. आणि मग शेवटच्या क्षणी तुम्ही पॅनिक होता. असं होऊन चालणार नाही ना. त्यामुळे एक लक्षात घ्या, रूट कॉज काय, प्रॉब्लेम कुठं आहे. पंचम भाव म्हणजे काय, वीक कॉन्सन्ट्रेशन असू शकतो. कारण त्या पंचम भावातच शनी मंगळाचं भांडण सुरू झालं, तिथं नेपच्यून आहे ना. त्यामुळे ते काय करतात, तुम्हाला अभ्यास टाळण्यासाठी एक अनकॉन्शियसनेस तयार करतात, कारणं तयार करतात, ज्यातून तुम्ही कुठेतरी अभ्यासापासून दूर जाता. आणि तुम्ही जितकं दूर जाताल ना, तितकं तुम्हाला त्रास वाढत जाईल आणि मग परीक्षेच्या वेळेस ताण वाढत जाईल. त्यामुळे कसं होतं, कॉन्फिडन्स जो आहे ना, तो शेवटच्या क्षणी तुमचा कुठेतरी क्रॅश होऊ शकतो. त्याच्यावर तुम्ही थोडं काम केलं पाहिजे आत्तापासून. अजून 45 दिवस आहे तुमच्यासाठी. आणि ह्या सर्व चक्रात जर तुम्ही अडकला ना, तर मग काय होतं, साध्या साध्या गोष्टी तुम्ही किचकट करून ठेवता. म्हणजे हा अभ्यास केला का, तो अभ्यास केला का, मी तर पूर्ण तयारी केली होती, पण असं कसं काय झालं, अशा गोष्टी तुमच्या बाबतीत घडू शकतील. त्यामुळे काय होतं, खरा अभ्यास तुमचा बाजूला राहतो. तुम्ही अभ्यासाबद्दल जास्त विचार करता. लक्षात घ्या, मी काय म्हणतो ते स्टेटमेंट पुन्हा ऐका. तुम्ही अभ्यासापेक्षा अभ्यासाबद्दल जास्त विचार करता. त्यामुळे अभ्यास करा ना तुम्ही.
ॲक्शनवरती तुम्ही जास्त भर दिला पाहिजे रादर दॅन ओव्हर थिंकिंगपेक्षा ॲक्शनवरती भर दिला पाहिजे. आणि पंचम भाव हा एकाग्रता आणि कॉन्शियसनेस पूर्ण उडवतो, त्यामुळे तिथंच तुम्हाला आता काम करावं लागणार आहे. त्याच्यानंतर कसं आहे की शनी, मंगळ आणि नेपच्यून इथं रवी पण असेल, पण तो रवी जास्त दिवस नाही येतो. अगदी 14 एप्रिलपर्यंतच तिथं असेल. आणि जर आपली मुलं वृश्चिक राशीची असतील तर मला पालकांना पण सांगू असं वाटतं बरं का, की तुम्ही त्यांच्यावर सध्या जास्त दबाव वाढवू नये, नाहीतर त्यांचं इरिटेशन वाढेल आणि मग ते अभ्यासापासून लांबही जाऊ शकतात. मग काय होतं माहिती का, तुम्ही दबाव वाढवता, त्यांच्याकडून इच्छा राहत नाही, अजून दबाव वाढवता. मग काय होतं, विद्यार्थी किंवा तुमचा पाल्य जास्त वीक होतो. तो काय आळशी नाहीये, तो हुशार आहे. फक्त त्याला कुठेतरी व्यवस्थितपणे तुम्ही मोटिवेशन देणं अशा काळात गरजेचं. ठीक आहे, अभ्यास थोडा असू दे, पण त्याच्यामध्ये नित्य नियम असला पाहिजे. 25-30 मिनिट का असेना, पण त्याच्यामध्ये पूर्ण फोकस असला पाहिजे. हे फार सध्या गरजेचं आहे. जे वृश्चिक राशीच्या मुलांचे पालक असतील त्यांना मी सांगत आहे, कारण त्यांच्या सध्या मुलांची मानसिकता ही अशीच राहणार आहे. त्यामुळे तुम्ही त्यांना दिवसाला थोडं थोडं टार्गेट द्या. अगदीच त्यांच्यावर जर प्रेशर दिलं ना, तर मग हे शनी, मंगळ, रवी, नेपच्यून पूर्ण त्यांच्या थिंकिंग ॲबिलिटीचं, त्यांच्या एकाग्रतेचं पूर्ण खंडन करतील आणि मग त्यांना मग येणाऱ्या गोष्टी पण पुढे पुढे अवघड जाऊ शकतात. हे मला खास करून पालकांना सांगायचं आहे. ती रेमेडीज काय असू शकते, मंगळाबाबतीत जर तुम्ही रेमेडी पाहिजे असेल तर रोज तुम्ही मंगळाचा बीज मंत्र जाप 11 वेळा करू शकता. त्याच्यानंतर मग मंगळाची एनर्जी जी आहे ना, त्याला दिशा मिळण्यासाठी तुम्ही हनुमान चालिसेचं पठण करू शकता. शनीची पण युती झालेली आहे, तर आठवड्यातून एकदा का असेना तुम्ही शनी मंदिरात किंवा मारुती मंदिरामध्ये कोणत्याही व्यक्तीला अन्नदान करू शकता किंवा साधं डोनेशन पण तुम्ही करू शकता. आणि शनीला फक्त फिक्स रुटीन आणि सातत्य आवडतं, त्यामुळे तुमचं रुटीन फिक्स ठेवा आणि ते तुम्ही फॉलो करा, त्याच्यामध्ये खंड पडू देऊ नका, तर मग तुम्हाला शनी मदत करेल. आणि तिथं नेपच्यून जो आहे की नाही, तो नेपच्यून शनी आणि मंगळ यांना दोघांनाही काय करतो, उत्स्फूर्तता देण्याचा प्रयत्न करतो आणि मग ती उत्स्फूर्तता चांगल्या दिशेने पण जाऊ शकते आणि वाईट दिशेने पण जाऊ शकते. त्यामुळे एका जागी शांत बसा. नेपच्यून तुम्हाला भ्रम वाढवण्याचाही प्रयत्न करू शकतो, त्यामुळे मग तुम्ही एका जागी शांत बसून सत्य काय आहे आणि काल्पनिक काय आहे हे विचार करायला शिका. कारण प्रत्येक विचार हा सत्य नसतो ना, त्याच्यामध्ये थोडी कल्पना पण असते. सगळ्यांनाच मला असं सांगू वाटतं की थोडा मोबाईल दूर ठेवा, नोटिफिकेशन्स बंद ठेवले तरी चालतात. फारसं काही तुमच्या आयुष्यामध्ये फरक पडणार नाहीये, कारण की नेपच्यून जो आहे पंचम भावातला, तो शनी मंगळ बरोबर येतो, रवी बरोबर येतो ना, त्यावेळेस तुम्हाला मुद्दामून कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टीपासून दूर न्यायचा प्रयत्न करतो, की ज्या गोष्टीतून तुम्हाला खूप चांगला फायदा मिळणार असतो, त्यातून तुमची खूप चांगली प्रगती होणार असते. वृश्चिक राशीच्या व्यक्तींनो, तुमचा राशीस्वामी जसं मी सुरुवातीला म्हणलं तो मंगळ आहे. तो अत्यंत धैर्यवान आहे, त्याच्यामध्ये कोणतीही शंका नाही आहे. त्याची ऊर्जाच खूप चांगली आहे. तुम्ही त्या ऊर्जेला चांगली दिशा द्या. त्या ऊर्जेचं रूपांतर तुम्ही सातत्यामध्ये करा, कन्सिस्टन्सीमध्ये ठेवा. तुमची एकाग्रता वाढवण्यावरती भर ठेवा आणि सत्य आणि असत्य हे ओळखण्याचा प्रयत्न तुम्ही कराच नेहमी, कारण की तुम्ही कोणत्या ना कोणत्या तरी इल्युजनमध्ये सध्या अडकले जाऊ शकता, कारण की तुमचा राशीस्वामी तुमच्याच अष्टम भावावरती दृष्टी देतो आहे. मग त्यातून तुम्ही कुठेतरी ट्रॅप होऊ शकता, मी ह्या व्हिडिओमधून सांगितलेलं आहे. आता मित्रांनो, हे जे काही प्रसंग मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगितले, हे पुढील 40 ते 45 दिवस ॲक्टिवेट राहू शकतात. आता याच्यामध्ये रवी बरोबर आहे शनी मंगळाच्या, त्यामुळे ह्याची जास्त तीव्रता राहणार नाहीये. पण 15 एप्रिल नंतर रवी जेव्हा पुढं मेषमध्ये जाईल ना, त्यावेळेस मात्र तुम्हाला ह्या गोष्टी प्रकर्षाने जाणवायला सुरू होऊ शकतात. अजून एक मला जाता जाता सांगायचं आहे, खूप असे तुम्हाला मनामध्ये ॲग्रेसिव्हनेस आणणारे प्रसंग येतील, तर कुठंही चुकून तुम्ही वादावादी होतील, कुठंतरी जास्त मोठा आर्ग्युमेंट होईल, मोठा आवाज होईल, असंही तुम्ही होऊ देऊ नका, ह्याची काळजी घ्या. आणि वृश्चिक राशीच्या व्यक्तींनाही मला सांगू वाटतं की मंगळाची दृष्टी अष्टम भावावर आलेली आहे, त्यामुळे वाहन जपून चालणं फार गरजेचं आहे. आणि जर आपण वृद्ध व्यक्ती असताल तर पायऱ्या उतरताना, जिने उतरताना किंवा चालण्याचा व्यायाम करताना सुद्धा काळजीपूर्वक चालणं फार गरजेचं आहे. कुठं ना कुठंतरी मग इजा होण्याची शक्यता पण असते. याचे उपायही मी तुम्हाला सांगितलेले आहेत, ते तुम्हाला जसं जमेल तसं करा. प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर, श्रीराम.